त्यामुळे कुणालाही ह्याबाबत बोलण्याचा मी अधिकार दिलेला नाहीये. आणि हां, तर ती डिझाईन पण जुनी झालेली आणि म्हटलं काहीतरी नवीन करून घेऊ. नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं स्वागत करते. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता गुरुजी आले उत्तरपूजा करण्यासाठी. बाबांची अंघोळ आवरलेली होती, त्यामुळे बाबांना म्हटलं की तुम्हीच उत्तरपूजा करून घ्या, कारण रात्री खूप उशीर झाला होता सगळं आवरायला. तरी पण लेट न झोपलो तरी पण सकाळी लवकर सुद्धा उठलो. उत्तरपूजा झाली. उत्तरपूजेमध्ये जे काही गुरुजी सांगतात तसं बाबा करतात. दही भाताचा नैवेद्य दाखवला होता. 7 नारळ पूजले होते. त्यातले 4 नारळ जे होते त्यांनी जेवणामध्ये वापरायला सांगितले वाढवून. खूप जणांनी विचारले की पूजेला खर्च किती आला, तर गुरुजींची दक्षिणा 1501 होती. त्याच्यानंतर जे पूजेचं साहित्य होतं तर ते जवळजवळ 2500 मध्ये होतं. म्हणजे एकूण तुम्ही 4-4.5 हजारच्या आसपास म्हणा पूजा आवरलेली होती, पूजेचा खर्च होता. त्यानंतर हे नैवेद्य वगैरे झाल्यानंतर गुरुजीने आरती वगैरे म्हटली आणि उत्तरपूजा संपूर्ण झाली. गाईचा नैवेद्य, अग्नीचा नैवेद्य, ह्या सगळ्या गोष्टी वगैरे त्यांनी सांगितल्या की कसं कसं करायचं आहे. त्यानंतर सगळी पूजा त्यांनी काढून ठेवली आणि बाकीचं माझं जे रुटीन आहे ते सुरू झालं. उत्तरपूजा तरी झाली सकाळी. त्याच्यानंतर मग जेवण आणि दुपारी जरा झोप घेतली, कारण 2 दिवस फार धावपळ झाली. खूप जणींनी काही कमेंट्समध्ये माझ्या मागच्या विचारलेलं आहे की एकटीने एक छान प्रश्न विचारला की धनश्री, म्हणजे मला वाटतं की वडिलांच्यावरती कमेंट होती की इतकं काय काय बोलले, लेडीज कमेंट करतात पण तू शांत आहेस, तर कसं करावं इग्नोर अशा लोकांना. म्हणजे ती म्हटली की तिच्या लाईफमध्ये पण अशी लोक आहेत जी समोरून, आता हे लोक जे मला कमेंट करतात त्यांना एकतर खरं तर खरी परिस्थिती काहीच माहीत नाही आणि ती मला सांगायचीही नाही. कारण का, खूप जणी सोशल मीडियावरती आहेच तर सगळंच शेअर करायला पाहिजेत, कारण तुम्ही यूट्यूब चॅनल ओपन केलंय. तर यूट्यूब चॅनल ओपन केलंय ते माझ्या आयुष्यातले काही चांगले क्षण किंवा जे मला शेअर करावेसे वाटतात, असे जे मला शेअर करावेसे वाटतात, जे तुम्हाला हवे आहेत ते मी शेअर करू शकत नाही. की माझं काही जे अति पर्सनल आहे त्या गोष्टी मी नाहीच शेअर करणार, कारण हे माझं यूट्यूब चॅनल आहे आणि याच्यावरती काय काय शेअर करायचं हे मी ठरवणार आहे. तुमच्या ज्या रिक्वेस्ट असतील त्या खूप जेन्युइन रिक्वेस्ट असतात त्या तर मी शेअर करतेच, पण असं कुणाला एकदमही पर्सनल विचारू नये की ज्याच्यामुळे त्याला ऑकवर्ड वाटेल. कारण काही गोष्टी ह्या समोर न आलेल्या चांगल्या असतात आणि काही गोष्टी मलाही शेअर करायच्या नाहीत की ज्याच्यामुळे आता जी व्यक्ती आजारी आहे किंवा जी व्यक्ती अशी हे आहे तर त्यांच्याबद्दल कुठल्याही वाईट गोष्टी जाऊ नयेत. आणि माझ्या वडिलांची काळजी मला किती आहे मलाही माहीत आहे आणि त्या पद्धतीने आम्ही हँडलही करतोय. त्यामुळे कुणालाही ह्याबाबत बोलण्याचा मी अधिकार दिलेला नाहीये. आणि हां, की निगेटिव्ह लोक असे असतात, खूप असतात. मग मला आता मी इग्नोर कसं करते की मला माहिती आहे जे लोक मला ओळखतात चांगले त्यांनी कमेंट तरी टाकलं की तू अजिबात ह्या गोष्टीवरती क्लॅरिफिकेशन कोणालाही देऊ नकोस. अजून एक होत्या अशा प्रकारच्या व्यक्ती की त्यांनी स्वतः तिथे त्या निगेटिव्ह कमेंट्सना उत्तरं दिली की तुम्हाला काय करायचं आहे त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये. ज्यांना माहीत आहे तरीही विचारणार, म्हणजे आत्या का आल्या नाहीत ह्या त्या गोष्टी, हे निगेटिव्ह कमेंट्समध्ये की मुद्दामून एखाद्याला विचारणे ह्या गोष्टी. मग ह्यावेळी काय करायचं की तुम्हाला माहीत असतं की मुद्दामून तुम्हाला विचारलं जाते किंवा मुद्दामहून तुम्हाला टीज करण्याचा प्रयत्न केला जातो, हे आपल्याला माहीत असतं. जर आपण ते रिॲक्ट केलो तर समोरच्या व्यक्तींना तो आनंद होतो. काही काही अशा प्रवृत्ती असतात, म्हणजे पहिला मी सुद्धा खूप रिॲक्ट व्हायचे अशा गोष्टींना की का असं बोलले, त्यांना कुठे माहिती आहे की काय आयुष्यात आपल्या घडलं आणि हे असं का बोलतात. पण त्यांना काही घेणं देणं नसतं. म्हणजे जेव्हा तुम्हाला एखादी व्यक्ती अशी पॉईंट आउट करून बोलत असते की मुद्दामून तुम्हाला असं उकसवायचं आहे, तुमच्यातला राग बाहेर काढायचा, मग अशा प्रवृत्ती. मी एक मूवी बघितला होता की ज्या मूवीमध्ये ना त्या माणसाला दुसऱ्याला मारल्यानंतर, म्हणजे दुसऱ्यांना किलिंग केल्यानंतर त्यांना म्हणजे दुसऱ्याला त्रास झाल्यानंतर त्याला अशा त्या चांगलं वाटायचं, त्या भावना त्याला चांगल्या वाटायच्या दुसऱ्याला त्रास झाल्यानंतर बघताना. मग अशाही प्रवृत्ती असतात. मग अशामुळे स्वतःला त्रास न करून येणंच चांगलं. यासाठी चांगली पुस्तकं वाचन, त्यामुळे चांगले येतात. गौतम बुद्धांचे विचार, त्याच्यानंतर स्वामी विवेकानंदांचे विचार, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे खूप महत्त्वाच्या आहेत. जर तुम्हाला अशा गोष्टी निग्लेक्ट करायच्या असतील तर चांगले चांगले व्हिडिओज बघणं. सध्याच कश्मीर महाजनीचा एक व्हिडिओ बघितला होता मी, कारण त्यांचे वडील एक्सपायर झाल्यानंतर, म्हणजे मी पण त्यांची खूप मोठी फॅन. मुंबईचा फौजदार माझा सगळ्यात फेवरेट मूवी. तर झाल्यानंतर त्यांना खूप ट्रोल करण्यात आलं होतं, पण मला माहीत होतं कारण मी अगोदरपासून कश्मीर महाजनींचे हे वगैरे बघितले होते. आणि त्यांचा एक जेव्हा व्हिडिओ आला त्याच्यानंतर त्यांनी त्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी क्लिअर केल्या आणि मला बऱ्यापैकीनं त्या गोष्टी अशा हे वाटल्या की म्हणजे स्वतःशी मिळतं जुळत्या वाटलं, स्वतःच्या लाईफशी, की आपण सगळ्याच गोष्टीचं हे नाही सांगू शकत सगळ्यांना, कारण कुणाला काय पडलेलं आहे तेवढं ऐकणार सोडून देणार.
पण जे खरंच आपल्याला ओळखतात लोक, तर त्यांना माहीत असते की ह्यांना लाईफमध्ये काहीतरी पर्सनल ठेवायचं आहे. मग अशा वेळी असे लोक आपल्या, म्हणजे मला तर खूप छान वाटते की माझ्या लाईफमध्ये आणि यूट्यूब फॅमिलीमध्ये लोक आहेत. आपण यूट्यूब फॅमिली का म्हणतो, आपण एकमेकांना बघितलेलं नाही आहे आणि उगाच मला बटरिंग करायचं नाही यूट्यूब फॅमिली, पण जेन्युइनली लोक आहेत. असे खूप सारे लोक आहेत जे कमेंट्समध्ये असतात की धनश्री तू हे कर, धनश्री तुला हे चांगलं वाटतं, असे जेन्युइनली कनेक्ट करणारे लोक असतात. असं नाही की फक्त व्हर्च्युअल जग आहे म्हणून हे कनेक्ट झालेत, नाही तर जेन्युइनली ते तुम्हाला तुमच्यावर प्रेम करतात, तुम्ही जे करताय किंवा व्हिडिओज करताय. काही जणांना हे नाही आवडत की काय स्वतःचं पर्सनल लाईफ शेअर करायचं. मी इतकंही पर्सनल लाईफ नाही शेअर करत, हे आधी सांगितले. खूप चांगले वेगवेगळे विषय हाताळायचा प्रयत्न करते. कोणतेही टॅगलाईन असं ह्याचं देत नाही की एकदम काहीतरी एकदमच धमाकेदार टॅगलाईन, आतमध्ये काहीच नाही. जे व्हिडिओमध्ये आहे तेच द्यायचा प्रयत्न करते. वेगवेगळे विषय, जसं कुकिंग असू दे, ट्रॅव्हल असू दे, म्हणजे माझ्या परीनं मला जेवढं पॉसिबल होईल तेवढं करते. पण अशातही तुम्हाला निगेटिव्ह वगैरे बोललं जातं, तर तिनं जिनं मला विचारलं तर तिला सांगेन की आता हे बघ, हे माझं यूट्यूबचं असेल तर त्यामध्ये तरी बोलणार, कारण हे मला आता कळून चुकलं की प्रत्येक लोक सारखे नसतात आणि अशा लोकांना इग्नोर कसं करायचं. जास्त करून त्या गोष्टींचा परिणाम स्वतःवरती होऊच द्यायचा नाही. म्हणजे मला एखाद्या ब्लॉगवरती निगेटिव्ह कमेंट्स आल्यानंतर पहिला डिलीट करायचे, पण आता म्हटलं राहू दे, डिलीट पण कशाला करायचं. आणि जास्तच ती व्यक्ती त्रास देत राहिली तर मात्र हाईड फ्रॉम युजर करून टाकते, चॅनल असं करून टाकते. पण जी रिअल लोक आपल्या सभोवती असतात तर त्यांना डिलीट करू शकत नाही आपण. अशा वेळी जेवढं होईल तेवढं डिस्टन्स ठेवायचं. आणि त्यातल्या त्यात ती व्यक्ती आपल्या घरातच असेल तर ते खूप म्हणजे खूप असं इरिटेट होऊन जातं, कारण मीही त्या गोष्टीतून गेलेले. असं म्हणजे इग्नोर करणं, याचा अर्थ असा नाही की ती व्यक्ती वाईट आहे, याचा अर्थ असं होतो की त्या व्यक्तीचे आपले विचार मिळत जुळत नाहीत, असं आपण ठरवू शकतो. ती व्यक्ती वाईट आहे म्हणून आपले विचार नाही, त्यावेळी आपल्या व्यक्तीचे विचार मिळत जुळत नाहीत, त्यामुळे त्या गोष्टी तशा होतात. अशा वेळी जेवढं होता होईल तेवढं स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करणे हा एकमेव उपाय आहे. स्वतःला गुंतवून घेणे कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये हा एकमेव उपाय आहे. कंटिन्युअसली तुम्ही त्याच गोष्टींच्या बाबतीत विचार करत आला तर अवघड होतं. जेवढं होईल तेवढं ज्या व्यक्ती तुमच्या आयुष्यात निगेटिव्हिटी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, लांब राहायचा प्रयत्न करा. इव्हन स्वतःची पॉझिटिव्हिटी वाढवण्याचा प्रयत्न करा. खूप जणांच्या आयुष्यात खूप अशी लोक असतात म्हणजे पाय मागे खेचायला किंवा एखाद्याची बदनामी करायला सुद्धा मागे पुढे बघत नाहीत, पण त्यामुळे स्वतःला शांत ठेवणं हा एकमेव उपाय आहे आणि हेच मला सांगायचं. त्यामुळे माझ्या युट्यूब जर्नीमध्ये अजूनही निगेटिव्ह पीपल्स भेटते, कारण त्यांना माझे विचार सगळ्यांनाच पडतील असं नाही. त्यामुळे समोरचा व्यक्ती जर मला काही बोलला तर ठीक आहे, ही त्यांची विचारसरणी आहे आणि मला ते डिफाईन नाही करू शकत. म्हणजे मी काय आहे हे त्यांना अजून माहीत नाही. जर समजलं तर कदाचित त्यांचं परसेप्शन बदलू शकेल, त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू माझ्याविषयी बदलू शकेल. पण मी सगळ्यांनाच असं काय पीपल प्लीजिंग टाईपमध्ये हे नाही करू शकत की मला सगळ्यांनी लाईकच करा. आधी वाटायचं की आपण सगळ्यांनाच आवडावं, पण आत्ता समजून चुकले की सगळ्यांनाच आपण आवडू शकत नाही आणि सगळ्यांनाच आपण आवडू शकत नाही, हे एक गोष्ट लक्षात घेतले. तर हे असं होतं, खूप जण त्या कमेंटमध्ये विचारलेलं आणि वाटलं की मला हे शेअर करावं. आता आज मला वाटतं बऱ्यापैकी मी आराम केलाय आणि इथं जो मला दिसत की डोळ्यांच्या खाली पण थोडीशी सूज वगैरे असं हे. आणि सध्या माझा टमी पण वाढलेला आहे. ॲक्च्युअलमध्ये ज्या गोळ्यांचा कोर्स वगैरे मी केला, तुम्हाला तर माहितीच आहे काय काय झालं होतं, तर त्याच्यामुळे थोडंसं कसं आपलं वेट पण वाढतं जेव्हा आपण टॅबलेट वगैरे घेतो. तर आता सध्या सुरू आहे माझं एक्सरसाइज. तर काही एक्सरसाइज मी शेअर करते जे फक्त माझा टमी एरिया फक्त वाढलेला, जो पोटाचा आपला चरबीचा असतो, कारण मला कोणतेच एक्सरसाइज करायला परवानगी नव्हती. इव्हन जास्त चालणं सुद्धा, 2 किलोपेक्षा जास्त वजन उचलणं सुद्धा. पण आता मी करू शकते, आता सगळं ओके आहे. त्यामुळे ह्या काही एक्सरसाइज मी शेअर करते ज्या घरच्या घरी तुम्ही करू शकता, जिमला जायची काही गरज नाही. आणि जेवणामध्ये पण नॉर्मल जो आहार तुम्ही घेताय, जंक फूड टाळणं, ऑइली फूड टाळणं आणि त्याच्यानंतर स्पायसी फूड जास्त टाळणं, शुगरी पदार्थ जास्त. नॉर्मल आपलं वरण भात भाजी भाकरी ओके आहे आणि मी तेच खाते, एक्स्ट्रा कोणतेही डाएट करत नाही. काही एक्सरसाइज मी शेअर करते जे घरच्या घरी तुम्ही मोबाईल जरी बघत असाल तरी सुद्धा तुम्ही ते करू शकता. सिंपल एक्सरसाइज आहेत, ते करा. टमी एरिया आपला कमी होऊन जाईल. मला अनुभव आहे आणि आता मी ते करते आहे. ओके, चलो. काही हे व्यायाम आहेत जे तुम्हाला मी आता दाखवते, जे डेली मी करायच्या आता मध्ये थांबले होते काही गोष्टींसाठी, जसं तुम्हाला माहिती आहे.
हे जे व्यायाम आहेत मी पहिल्या डिलिव्हरीनंतर सुद्धा करायचे. पहिल्या डिलिव्हरीनंतर माझं पोट अजिबात राहिलं नव्हतं. सी सेक्शन झाल्यानंतर जास्त त्रास होतो की पोट राहतं, त्याच्यामुळे पोटाचे व्यायाम करणं गरजेचं असतं. मला गोळ्या औषधं सुरू होती आता, त्याच्यामुळे थोडंसं माझं पोट अजून दिसू लागलं होतं, पण आता ते ओके होईल, कारण खाणं तरी माझं तेच आहे, फक्त व्यायाम गरजेचा होता. आणि हे सगळे बेसिक व्यायाम आहेत पोटाची चरबी कमी करण्याचे, इवन पोट आपलं अगदी सुडूप करण्याचे. तुम्ही हे घरच्या घरी करू शकता, जसं जमेल तसं करा. सी सेक्शन होऊन 6 महिन्यानंतर तुम्ही हळूहळू नॉर्मल व्यायाम जे आहेत करू शकता. इवन सी सेक्शन झाल्यानंतर पहिली डिलिव्हरीच्या वेळी जेव्हा डॉक्टरांनी स्वतः सांगितले होते की तुम्ही ह्या एक्सरसाइज केल्या पाहिजेत, आम्हाला चालूसुद्धा म्हणजे बसूसुद्धा देत नव्हते, एवढं चालायला सांगितले होते की तुम्ही जेवढं चालाल तेवढं ते टिश्यूज आहेत ते तेवढे वर्किंग राहतील, त्यांची हालचाल होत राहील. आणि ही काही आपण कॅट पोझिशनच्या एक्सरसाइज म्हणतो ना, कॅट कशी करते, मांजर पोट आत घेते त्यानंतर पाठ अशी वरती करते, तर हे मला बेसिक सांगितले होते की पाठीचं किंवा लोअर बॅक जे आहे ते पेन माझं कमी होईल, त्यासाठी ही सुद्धा एक्सरसाइज करते. म्हणजे श्वास घेताना आतमध्ये आपण पोट असं घ्यायचं आणि श्वास सोडताना बॅक अशी खाली घ्यायची, ज्याच्यामुळे बऱ्यापैकी फरक पडला मला. आणि हे एकदम सोपे असे व्यायाम आहेत. त्यानंतर प्लँक हे बेसिक आहे. प्लँकने पोट अगदी म्हणजे अगदी सोडून व्हायला मदत होते. खूप मला हा अनुभव आला होता. आधी मी करायचे, आधी एकदा जिम करायचे तेव्हा तरी अगदी व्यवस्थित झालं होतं, पण बऱ्यापैकी आता मी करू लागले आहे. आणि ह्या बेसिक आहेत, जसं तुम्ही घरी निवांत करू शकता. पोटावरती जेवढा दाब पडेल तेवढा आपल्याला फायदा पडतो. आणि यासोबतच जो आहार आहे तो सुद्धा बेसिक ठेवा तुम्ही. मी पुढे सांगेनच ते. मी जवळजवळ 30 ते 35 सेकंद होल्ड करू शकते प्लँकसाठी. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर जर कोणाला खूप लोअर बॅकचा प्रॉब्लेम असेल तर उठून अंथरुणातही करू शकता, म्हणजे बॅक स्ट्रेच करणं. हे असं करून डिरेक्टली तुम्ही अशा पद्धतीने बसू शकता. बऱ्यापैकी बॅक स्ट्रेच होते आणि तुम्ही नॉर्मल तुमचं जे आहे, कारण काय होतं रात्रभर आपण एका पोझिशनमध्ये झोपलो किंवा असं होतं की आळस खूप आलेला असतो, तर उठल्यानंतर मी हे करते की ज्याच्यामुळे काय होतं की थोडीशी बॅक स्ट्रेच होते आणि फायदा पडतो. ह्या सुद्धा काही व्यायाम आहेत. आपण योगासनं वगैरे करतो, तर बेसिक गोष्टी आहेत ह्या थोडं स्टार्टिंग सवय लावा आणि चाला. दररोज 15 मिनिटं तरी चालणं गरजेचं आहे. मला जसं जमेल तसं करते. आता तुम्ही बघते की माझा टमी केवढा आलेला आहे पुढे, आणि तो मला एवढा आत घालायचा आहे, त्याच्यामुळे बऱ्यापैकी मी आता बघू हे कधी होणार आहे. 2 महिन्यांचं तरी मी टार्गेट घेतलंय. मी सगळे व्यायाम केलेत ना, तर हे मला सूट होणारे आहेत. खूप सारी आसनं तुम्ही करू शकता. सध्या काय होतंय, जिमला जायचं म्हटलं तर सकाळचं खूप गडबड होते आणि संध्याकाळची जिम खूप ओव्हर क्राऊडेड असते आणि सकाळचा व्यायाम सगळ्यात बेस्ट असतो. मी आता तुम्हाला हा दाखवला कारण सकाळी मला खूप गडबड होती. सकाळच्या माझ्या वेळेनुसार म्हणजे जर जेवढं मला माहिती आहे तेवढं 45 मिनिट्स अगोदर आपण काहीतरी खावं व्यायामाच्या आधी. त्याच्यानंतर व्यायाम झाल्यानंतर एक अर्ध्या तासानंतर तुम्ही मध्ये मध्ये तुम्ही व्यायाम करता. तुम्हाला थोडंसं डिहायड्रेट होत असेल तर थोडंसं पाण्याचं हे पिऊ शकता, म्हणजे थोडंसं पाणी अगदी. ह्या गोष्टी मी करते आहे. बघू आता. माझं दुसरं काय नाही, कारण माझं वेट माझ्या उंचीला करेक्ट आहे, पण पोट थोडंसं हे वाटते, त्याच्यामुळे मी हे करते. आणि रेग्युलरली आपण तसं थोडंसं ना थोडा व्यायाम केलाच पाहिजेत. आणि बाकी काय नाही. चला आता हे माझं आवडते आणि बाकी तुम्हाला व्हिडिओ शेअर करते. आणि हो, एक गोष्ट विचारलेली ती म्हणजे हे ब्रेसलेट. खूप साऱ्या व्लॉग्समध्ये रिसेंट ज्यांनी बघितलं त्यांनी विचारलं. मात्र माझं जुनं जे ब्रेसलेट होतं तर ती डिझाईन पण जुनी झालेली आणि म्हटलं काहीतरी नवीन करून घेऊ. आणि असंच सर्च करता करता ही डिझाईन वाटली चांगली. थोडेसे एक्स्ट्रा पैसे घालावे लागले त्या ब्रेसलेटमध्ये आणि मग हे नवीन करून घेतलं. छान वाटत होतं कलरफुल ड्रेसवरती, पण प्रत्येक सूट होईल असं वाटलं आणि म्हणून घेतलं होतं. खूप जणींनी म्हटलं की डिझाईन शेअर कर, कमेंटमध्ये रिसेंट होतेच, मग स्क्रीनशॉट घ्या त्याचा आणि ज्यांना कोणाला करून घ्यायचं असेल त्यांनी घेऊ शकता. ओके, आता मी बाकीची कामं आवरते आणि व्लॉग आपला कंटिन्यू राहील. काय बघतोय? ते आपलं काय युनिवर्स असतं ना, बोलतंय. काय काय समजते आरो तुला त्यातलं? काय काय समजते? किती मून्स आहेत, कसं आहे. किती मून्स नाहीत आपल्याला, एकच मून आहे. त्याच्याकडे बघ 83 मून्स असतात. 83?
घरी जायला वेळ होतोय, शॉर्टकटने घरी जायला पाहिजे म्हणून पुराची पाणी उडी म्हणून असे लोक असतात. बायकोने दम दिला असेल बहुतेक. कुठं उलटलाय, येता की नाही घरी? वाजलेले आहेत 10:15 आणि नेहमी झोपेही जाताना आपण एक चांगला विचार घेऊन झोपावं, म्हणजे आपलं सबकॉन्शियस माइंड थोडं बिझी राहतं. नेहमी विचार आपण जे करतो तसंच घडतं, हे मी नेहमी सांगते. तर थिंक स्ट्रेट, विचार बदला जीवन बदला, हे मी असं बुक वाचते. जगात सर्वात कठीण काय असेल तर ते विचार करणे. म्हणूनच फार थोडे लोक विचार करताना आढळतात. विचार करणे ही नुसतेच अवघड नसते, तर ते अवघड असूनही त्याला आयुष्यात सर्वात जास्त महत्त्व असते. लक्षात ठेवा, आपल्या विचारांच्या गुणवत्तेवरून आपली लायकी ठरत असते आणि आपले निर्णय आपल्या विचारांचाच परिणाम दर्शवतात. ह्याच्यावरती नक्कीच विचार करा तुम्ही. आजचा व्हिडिओ इथेच संपतो. परत छानसा व्हिडिओ घेऊन मी हजर राहीन.